नमस्कार मुलांनो, मी वर्षा रवींद्र मटकर, शाळा क्रमांक 25, ठाणे महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण मुलांनो फिरायला जायचे आज. कुठे माहितीये का? युरोपला. येणार सगळेजण? चला जाऊया, नाहीतरी लॉकडाऊन आहे ना सध्या. तर आपण युरोप आणि भारत, आपल्या इतिहासाच्या पाठातला घटक दुसरा, युरोप आणि भारत याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. युरोप आणि भारत असं काय नातं आहे बरं युरोप आणि भारताचं? तर युरोप तुम्ही बघताय नकाशामध्ये, तर जमिनीवर 7 खंड आहेत. त्याच्यातला पिवळ्या रंगाचा जो भूभाग दिसतोय त्याला युरोप म्हणतात. आणि आपला भारताचा नकाशा, भारत हा येतो आशिया खंडामध्ये. तिथे आशिया खंड, युरोप हिरव्या रंगाचा दिसतोय आणि आशिया पिवळ्या रंगाचा. तर पिवळ्या रंगाचा भूखंड हा सर्वात मोठा आहे आणि हिरव्या रंगाचा भूखंड हा छोटा आहे, जॉईंट आहे. तर ह्या युरोपचा शोध साधारणतः 57 कोटी वर्षापूर्वी लागला असेल असं भूवैज्ञानिक सांगतात. आणि आपला भूभाग त्याच्या शेजारीच असल्यामुळे त्याला युरेशिया असं सुद्धा म्हणतात. तर या युरोप आणि भारतामध्ये 2 भाग होण्यासाठी साधारणतः उरल पर्वत, कास्पियन समुद्र आणि कॉकसस पर्वत असे आपल्याला, म्हणजे याच्यामुळे एशिया आणि युरोप असे 2 भाग झालेले आहेत. आणखीन दुसरं सांगायचं कारण म्हणजे बघा, भारत आणि युरोप दिसतोय, तिथे तुम्हाला लाल रंगाचे सैनिक दिसत आहेत. म्हणजेच भारताचं आणि या युरोपाचं आपल्याशी काहीतरी घनिष्ठ नातं, म्हणजे इंग्रज लोकांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलेलं आहे. मग या इंग्रज लोकांना आपण ब्रिटिश सुद्धा म्हणतो. मग ब्रिटिश का म्हणायचं यांना? तर ब्रिटन नावाच्या बेटावर त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे हे मूळचे, यांचं मूळ ठिकाण आहे ब्रिटन बेट आणि त्या ब्रिटनच्या बेटावर हे राहत होते. पुढे रोमन साम्राज्याने ह्यांच्यावर वर्चस्व, म्हणजे लढाई करून यांना जिंकून घेतलं आणि सगळ्या त्या प्रदेशाला त्यांनी नाव दिलं इंग्लंड. त्यामुळे तेव्हापासून हे इंग्लंडचे रहिवासी झाले आणि ब्रिटन बेट तसंच राहिलं. तर या युरोपामध्ये, म्हणून आपण त्यांना ब्रिटनचे रहिवासी ब्रिटिश आणि इंग्लंडचे इंग्रज अशी आपण नावं देतो, बोलतो. आता युरोपामध्ये, या युरोप खंडामध्ये तसे 50 देश आहेत. किती देश आहेत मित्रांनो? 50 देश आहेत आणि हे ब्रिटिश आपल्याकडे आलेले आहेत. पुढे ह्या ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे भरपूर बदल होऊन झालेला आहे. तर पुढचं युग आहे प्रबोधन युग. प्रबोधन युग आणि या प्रबोधन युगामध्ये म्हणजे साधारणतः 13व्या ते 16व्या शतकाचं शतक इतका तो कालावधी आहे. तर प्रबोधन म्हणजे जनजागृती. तर लोकांमध्ये जागृती झालेली आहे आणि या जागृतीमुळे भौगोलिक शोध, वैज्ञानिक शोध असे विविध शोध सुद्धा लागलेले आहेत. आता बघा, भौगोलिक शोधामध्ये बघा विमान दाखवलेलं आहे खाली. वैज्ञानिक शोधामध्ये विमान आहे, भौगोलिक शोधामध्ये मार्ग दाखवलेले आहेत. आणि या भौगोलिक शोधामध्ये त्यांनी साधारणतः जलमार्गाचा वापर केलेला आहे आणि या जलमार्गातून त्यांनी आपल्या शोधाला सुरुवात केलेली आहे. या प्रबोधन युगामध्ये ते जेव्हा कोणी भौगोलिक शोध लागले तर तो जलमार्गाद्वारे त्यांनी जायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये हे साहित्य त्यांचं लागलेलं आहे. तसंच त्यांना रात्री बेरात्री पाण्यातून कुठूनही जाण्यासाठी हे होका यंत्र त्यांच्या उपयोगाला आलेलं आहे. हे दिशादर्शक असतं. याच्यामध्ये जी लाल रंगाची सुई असते ती कॉन्स्टंट उत्तर दिशा दाखवत असते आणि त्याच्यावरून त्यांना दिशाज्ञान होत असतं. आणि समुद्र मार्गे प्रवास करणं हे कमी खर्चाचं असतं आणि याचा वापर पुढे भौगोलिक शोधामध्ये जास्त प्रमाणात झालेला आहे. नंतर या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रबोधन युग आलं तेव्हा नवे विचार, तत्वज्ञान, जुने विचार गेले, परंपरांचा त्याग
झालेला आहे, मानवाचा सर्वांगीण विकास झालेला आहे, मानवतावादाचा उदय झालेला आहे. माणूस स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो हे प्रबोधन युगामध्ये काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. बुद्धिवान प्राणी माणूस आहे. माणूस कसा आहे, बुद्धिवान आहे. त्याला चांगलं वाईट, योग्य अयोग्य, न्यायनिवाडा तो आपल्या बुद्धीच्या द्वारे, आपल्या बुद्धीचा विवेक बुद्धीने वापर करून करत असतो. त्याला साहजिक आहे, माणसाला भावभावना असतात, इच्छा आकांक्षा असतात आणि त्याद्वारे तो तसा वागत असतो. माणसाने जेव्हा प्रबोधन युग आलं त्यावेळेला माणसाने आपल्या विचारांना केंद्रबिंदू मानलेला आहे. विचार त्याने केंद्रबिंदू केले. पूर्वी काय व्हायचं, माणसाला विचार करण्याची म्हणजे संधीच नसायची आणि त्यामुळे माणूस जोपर्यंत आपल्याला कोणी प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत आपण आपल्या मेंदूला ताण देत नाही. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, धर्माला केंद्रस्थान होतं आणि धर्मगुरूचं प्रस्थ चालायचं. म्हणजे धर्म महत्वाचा आणि धर्मगुरू सांगतील ती पूर्व दिशा, त्याप्रमाणे लोक वागत असायचे. मग प्रबोधन क्षेत्र हे एकाच याच्यामध्ये झालं का? बघा, याच्यामध्ये माणसांना म्हणजे वैचारिक क्रांती त्यांची व्हायला लागली आहे, प्रबोधन व्हायला लागलेलं आहे. इथे सुद्धा माणसाला त्याच्या इच्छा आकांक्षा महत्वाच्या वाटतात. इथे माणसाचा उदय झालेला आहे. नवनवीन माणूस पुढे प्रबोधन युगामध्ये वाचन वगैरे करून त्याच्या कला विकास जोपासना करायला लागलेला आहे. नवीन नवीन शैली कलाकृती निर्मिती झालेली आहे. आता तेव्हा चित्रकला, स्थापत्य, शिल्पकला या सर्व क्षेत्रामध्ये माणसाचा विकास झालेला आहे. प्रबोधन काळात माणसाच्या भावभावनांना विविध माध्यमातून खूप महत्त्व आलेलं आहे आणि तो आपल्या विविध माध्यमातून भावभावना व्यक्त करू लागलेला आहे. माणूस प्रबोधन काळात धर्मापेक्षा माणसाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे ह्या आपल्याला, आणि त्यामुळे सर्व माणसे एकत्र येऊन तिथे विचार विनिमय करताना आपल्याला दिसत आहेत. यापूर्वी देवी देवतांची चित्र आणि त्यांची पूजा केली जात असे, त्यांना खूप मानलं जात असे आणि त्यांची शिल्प वगैरे काढली जात होती. धर्माचा पगडा त्यावेळेला माणसावर होता आणि माणसाला दुय्यम स्थान होतं. त्यामुळे इथे धर्मगुरू दिसत आहेत आणि त्यांना लोक त्यांचे सल्ला घेत आहेत असं आपल्याला दिसतंय. परंतु पुढे काय झालेलं आहे, प्रबोधन काळामध्ये कला आणि साहित्यातून मानवी भावभावना, सुखदुःख, आनंद यांचं चित्रण आपल्याला दिसून येतंय. प्रबोधन साहित्य म्हणजे हे व्यापक चळवळ होती. ही एक काय होती, व्यापक चळवळ होती आणि ह्या चळवळीमध्ये नंतर सामान्य माणसाने हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच त्याचा विकास झालेला आहे. या प्रबोधन काळामध्ये देवी देवतांचं महत्त्व कमी झालेलं आहे. प्रबोधन काळात देवी देवतांचं महत्त्व कसं झालेलं आहे, कमी झालेलं आहे आणि धर्मगुरू हे फक्त धर्मग्रंथ जे होते ते धर्मगुरूंपर्यंतच मर्यादित होते. ते त्यावेळेला लॅटिन भाषेमध्येच लिहिलेले होते. त्यामुळे धर्मगुरू काय करायचे, त्यांना हवा तसा अर्थ या धर्मग्रंथाचा लावत असते आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आपल्या सोयीनुसार लोकांना सांगत असत. पुढे चर्च ही मोठी शक्तिशाली यंत्रणा त्यावेळेला होती आणि या चर्च मधल्या व्यक्तींद्वारे लोकांवर म्हणजे समाजावर अन्याय सुद्धा होत असे. परंतु प्रबोधन काळामध्ये शिल्पकला, चित्रकला, कला, नाटके, पुस्तकं इत्यादी साहित्यातून मानवाच्या भावभावनांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि हे साहित्य नुसतं साहित्य न राहता ते व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे एक महत्त्वाचे साधन सुद्धा
झालेलं आहे. प्रबोधन काळामध्ये साहित्य निर्मिती ही फक्त ग्रीक आणि लॅटिन भाषेत असायची. त्यामुळे विशिष्ट वर्गातील लोकांनाच ती समजत होती. आणि मग असा वर्ग स्वतःनुसार म्हणजे स्वतःचं जेवढं फायद्याचं असेल तेवढंच समोरच्या माणसाला ज्ञान द्यायचे आणि त्याच्यातून आपला किती फायदा होईल एवढंच बघायचे. त्यामुळे सामान्य माणूस कसा होता, प्रबोधन काळाच्या आधी अतिशय पिचलेला म्हणजे गरीब झालेला किंवा पिळवणूक झालेला असा वाटत होता. परंतु प्रबोधन काळामध्ये त्याच्यात सुद्धा बदल झालेले आहेत आणि प्रादेशिक भाषेमध्ये साहित्याची निर्मिती व्हायला लागली. प्रादेशिक भाषेत साहित्याची निर्मिती व्हायला लागली आहे. बघा, सगळी लोक वाचन करताना दिसतात. त्यामुळे काय झालेलं आहे पुढे, हळूहळू पण थोडी मर्यादा होती. पुस्तकं हाताने लिहून काढली जात होती त्यावेळेला. पुस्तकं हाताने लिहून काढली जात होती आणि त्यामुळे एक पुस्तक लिहून झालं आणि जर दुसऱ्याला पाहिजे असेल तर ते मिळायचं नाही. मग त्याच्यासाठी पुन्हा ते लिहीपर्यंत तेवढा वेळ जायचा आणि साहजिकच आहे त्याचा खर्च सुद्धा तेवढा वाढायचा. आणि मग त्यामुळे सामान्य माणसापर्यंत ते पुस्तक कधी मिळायचं नाही आणि त्या पुस्तकात एखाद्या विचारवंताने काय विचार मांडलेत हे कळायचं सुद्धा नाही. पण त्याच्यामध्ये 1456 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळे काय झालेलं आहे, जी हस्तलिखित निघत होती ती आता बराबर छापून निघायला लागली आणि बराबर छापून निघायला लागल्यानंतर अनेक त्याच्या प्रती समाजामध्ये मिळायला लागल्या आणि त्या मिळाल्यानंतर लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत त्या पोचायला लागल्या. अशा अनेक प्रती, त्यामुळे पुस्तकं काय झाली, स्वस्त झाली. आणि छपाई यंत्राच्या शोधाने नवे विचार, संकल्पना, ज्ञान समाजात पोचणं व स्ववाचनने समाजात पोचलंच आणि लोकांमध्ये स्वतः वाचून स्वतः ज्ञान मिळवलं हा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे लोकांना ते स्वतःचं साहित्य आणि त्यातील तत्वज्ञानाचा, त्या पुस्तकातल्या ज्ञानाचा अर्थ लावणं त्यांना फार सोपं झालं. पुढे प्रबोधन काळामध्ये माणसाची प्रगती कितपत झाली हे आपल्याला उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर लिओनार्दो दा विंची ह्या व्यक्तीचं आपण व्यक्तिचित्रण किंवा पूर्ण त्याचं जाणून जर घेतलं तर प्रबोधन काळात खरंच व्यक्तींची म्हणजे माणसाची, समाजाची काय झालेली आहे, भरभराट झालेली आहे, विकास झालेला आहे. आता लिओनार्दो दा विंची हे तसं बघितलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व, मानवी प्रगतीतील म्हणजे कल्पनेचं उदाहरणार्थ ही व्यक्ती लिओनार्दो दा विंची हा अनेक कलांमध्ये पारंगत होता. माणसाच्या बुद्धीला मर्यादा नाहीत असं त्याचं म्हणणं होतं आणि तो सर्व काही करू शकतो असं त्याचं सांगणं होतं. त्याने जगाला सांगितलं. आता कसं तर तो स्वतः चित्रकार होता, शिल्पकार होता, स्थापत्यकार होता, अभियंता सुद्धा होता. आणि ह्या लिओनार्दो दा विंची ह्याचा स्वतःचा गणित, खगोलशास्त्र आणि संगीत या विषयात गाढा अभ्यास होता. संगीतावर तर त्याचं विशेष प्रभुत्व होतं. संगीताची त्याला उत्तम जाण होती. असा हा लिओनार्दो दा विंची. पण जगामध्ये तो फक्त चित्रकार म्हणूनच प्रसिद्ध झाला. एवढ्या सगळ्या कला त्याच्याजवळ असताना सुद्धा तो जगात चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्याची 2 चित्र ही जगप्रसिद्ध आहेत, मोनालिसा आणि द लास्ट सपर. ही 2 चित्र त्याची अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्या मोनालिसाचं चित्र म्हणजे हे एक सामान्य स्त्रीचं चित्र आहे आणि ते आपल्या मनाला काय घालतं, भुरळ घालतं. पुढे धर्म सुधारणा चळवळ आली आहे. म्हणजे प्रबोधन काळात आता माणसाची चळवळ, माणसाची प्रगती तर झालेलीच आहे. अर्थातच पुढे काय होणार आहे, माणसाच्या प्रगतीला जिथे आळा बसत होता ते धर्मगुरू, तो धर्म तिथे साहजिकच आता त्यांच्यामध्ये काय होणार आहे, सुधारणा होणार आहे. मग प्रबोधन काळामध्ये परंपरागत अंधश्रद्धा, रूढी यांना आव्हान होत. मग या धर्म सुधारणा चळवळीने त्याला काय दिलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे आता अंधश्रद्धांना. आणि मग पुढे जे काही स्वतःला दिसेल शाश्वतपणे
म्हणजे निरीक्षण शक्ती, प्रयोगशीलता, स्वतंत्र बुद्धिमत्तेतून विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्च, तेव्हा चर्चच सगळीकडे पगडा होता, अक्षरशः सगळीकडे चर्चच वास्तव्य होतं. तर रोमन कॅथलिक चर्च जुने धार्मिक कल्पना यावर काय झालेलं आहे, या प्रबोधन काळामुळे लोक जागरूक झाले आणि साहजिकच हल्लाबोल झालेला आहे. आता पुढे रोमन कॅथलिक चर्च आजही युरोपला फिरायला गेल्यानंतर रोमन कॅथलिक चर्चला लोक आवर्जून भेट देतात, कारण इतक्या पुरातन काळापासूनची ती वास्तू आहे. आणि हे कॅथलिक चर्च ख्रिश्चन धर्माचं जगातील सर्वात मोठं चर्च आहे आणि जवळजवळ अब्ज लोक ह्या चर्चचे काय आहेत, अनुयायी आहेत. आता ह्या चर्च प्रमुखांचं म्हणजे या चर्चचं वर्चस्व एवढं होतं मित्रांनो, तुम्हाला असं सांगते की चर्च प्रमुखांनी सांगितलं आणि लोकांनी ऐकलं. त्यामुळे तिथे धर्मगुरू सांगेल तीच पूर्व दिशा. तेव्हा अज्ञानाचा फायदा घेणे, धर्माची भीती घालणे, लोकांना लुबाडणे, स्वतःच त्यातून हित साधणे हेच या धर्मगुरूंना माहिती होतं. त्यामुळे धर्म सुधारणा चळवळ आल्यामुळे त्यांचे पहिल्यांदा काय झालं माहितीये का, जे धर्मग्रंथ होते ते कोणते लॅटिन आणि ग्रीक भाषेत, ती लोकांना कळत नव्हती, तर ते पहिल्यांदा भाषांतरित झाले आणि इंग्रजी फ्रेंच भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये त्यांची भाषांतर झाली. त्यामुळे लोकांना बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे आणि धर्मगुरू आपल्याला काय सांगतात याच्यातला फरक कळू लागला. आणि तेव्हा साहजिकच आहे, लोक स्ववाचनाने बायबलमध्ये जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करू लागले आणि आपोआपच हळूहळू धर्मगुरूंचं काय झालेलं आहे, आधिपत्य खाली खाली यायला सुरुवात झालेली आहे. धर्मगुरू फसवणूक करतात. चर्चच्या रूढी, ह्या प्रचलित रूढीचा लोकांनी निषेध केला. धर्म सुधारणा चळवळ युरोपात स्वतंत्र ही जेव्हा झाली त्याला तरुण आणि मध्यम वर्गाने पाठिंबा दिला. धार्मिक क्षेत्र, कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याला लोकांनी तिलांजली दिलेली आहे. माणसाचे स्वातंत्र्य बुद्धीला पटेल अशाच तत्वांना त्यांनी काय केलेले, चालना दिलेली आहे. म्हणजे माणसाने स्वातंत्र्याला आणि बुद्धीला पटेल अशा विचारांना काय दिलेली आहे, चालना दिलेली आहे. परंतु हे धर्मगुरू तुम्हाला मित्रांनो, आता ही गोष्ट सांगू, त्या काळामध्ये प्रबोधन काळात अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ उदयास आले. त्याच्यातील गॅलिलिओ एक. तर गॅलिलिओने काय त्यावेळेला सांगितलं होतं की पृथ्वी गोल आहे. गॅलिलिओने काय सांगितलं होतं, पृथ्वी गोल आहे. पण या धर्मगुरूंनी म्हणजे सरंजामशाही, म्हणजे त्यांनी धर्मगुरूंनी काय केलेलं आहे, त्याचं म्हणणं खोटं ठरवलं आणि त्याला तुरुंगात डांबून ठेवलं, त्याचे हाल हाल केले. असे त्यावेळेचे धर्मगुरू होते. आणि अशा या धर्म सुधारणा चळवळीमध्ये सरंजामशाही नष्ट होऊन, म्हणजे धर्मगुरूंचं प्रस्थाला सरंजामशाही असं म्हणतात, ते नष्ट होऊन पुढे राजेशाहीचा उदय झालेला आहे. आणि मग या राजेशाहीच्या उदयामध्ये अनेक राष्ट्र स्थितप्रज्ञ झाली आहेत, म्हणजे स्थिर झाली. कोणती कोणती राष्ट्र म्हणजे कुठे कुठे धर्म सुधारणा चळवळ झाली, तर इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगीज, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि पोलंड, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया अशा या राष्ट्रांमध्ये काय झालेली आहे, धर्म सुधारणा चळवळ घडून आलेली आहे. आणि या धर्म सुधारणा चळवळीद्वारे तिथे राजेशाहीचा उदय झालेला आहे. आता या राजेशाहीचा उदय झाल्यावर साहजिक जो तो राजा आपल्या देशाच्या विकासाकडे बघतो. मग हे विकास साधनं बघा, आता जेव्हा तो प्रवासाला जातात म्हणजे भौगोलिक शोधासाठी जातात, तर होकायंत्र, हे बघा याला होकायंत्र म्हणतात. नंतर ही दुर्बीण आहे आणि साहजिकच आहे ते बोटीतून प्रवास करतात. आणि मग अशा या प्रवासाला या राजांनी काय केलेलं आहे, प्रबोधन काळामध्ये जगाच्या व युरोपच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे शोध लावण्यासाठी आपल्या देशातील जे कोणी खलाशी असतील किंवा वैज्ञानिक असतील, संशोधक असतील, यांना काय दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. 15व्या शतकापर्यंत
युरोपीय लोक पूर्वेकडील देशातून, म्हणजे आपला आशिया खंड पूर्वेकडे आणि युरोप पश्चिमेकडे. तर आशिया खंडातून म्हणजे भारत आशिया खंडात येतो, तर आशिया खंडातून म्हणजे ते काय मागवत होते? साखर, मसाले, रेशमी कापड, किमती मौल्यवान वस्तू असे ते मागवत होते. पण त्यांना ह्या सगळ्या वस्तू कोण पुरवायचे? अरब व्यापारी. कोण पुरवत होतं? अरब व्यापारी. ते स्वतः काही भारतापर्यंत पोहोचले नव्हते. मग 1453 मध्ये 1453 मध्ये मध्ये तुर्क लोकांचं राज्य होतं. त्यांनी काय केलं? कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल म्हणून तिथे दिसते तुम्हाला लाल रंगाचा जो भूभाग आहे लाल रंगाचा, तिथे त्यांनी ते शहर जिंकून घेतलं. आता हे शहर बायझंटाईन या राज्याची राजधानी होती आणि तिथून जो जमिनीच्या मार्गे हे व्यापार करायचे, मग ते तुर्क त्यांना काय करायचे? अरब व्यापारी माल पोचवायचे, तर अरबांचा व्यापारच या तुर्कांनी बंद करून टाकला. मग आता या पश्चिमेकडील युरोपीय देशांना कुठून मिळणार बरं साहित्य हे सगळं? मग तेव्हा त्यांना काय झालंय? गरज ही शोधाची जननी आहे या तत्वाद्वारे त्यांना नवीन मार्ग शोधणं गरजेचं भाग पडलं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या व्यापारासाठीच नवीन मार्ग शोधण्यासाठी पुढे 15व्या शतकामध्ये दर्यावर्दी लोकांची मदत घेतलेली आहे. दर्यावर्दी म्हणजे तेव्हा 15वे शतक होतं. दर्यावर्दी बघा आता तिथे तुम्हाला दिसतोय भारत आपला ऑरेंज रंगामध्ये आणि पिवळ्या रंगामध्ये युरोप. तर हे दर्यावर्दी म्हणजे समुद्रमार्गे प्रवास करणारे लोक. तर 1487 मध्ये पहिला जो दर्यावर्दी निघाला, बार्थोलोम्यू दियास, पोर्तुगीज खलाशी होता हा. तर त्याने भारताच्या शोधार्थ तो निघाला आणि पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून, वरती बोट दिसते तुम्हाला? हा, आफ्रिका खंडाला बोट वळसा घातला तेव्हा त्या टोकाला बोट थांबली आहे त्याची आणि तिथे तो थांबला. त्याला वाटलं तर तो आफ्रिका खंडाचा शेवट आहे आणि मग तिथे तिथपर्यंत त्याने प्रवास केला आणि त्या टोकाला त्याने नाव दिलं मराठीमध्ये आशेचे भुशीर. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात केप ऑफ गुड होप. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? केप ऑफ गुड होप. पुढे इसवी सन 1492 मध्ये त्याने तिथपर्यंत शोध लावला. मग 1492 मध्ये ख्रिस्टोफर कोलंबस हा इटालियन खलाशी, त्याला माहिती होतं आता गॅलिलिओने सिद्ध केलं होतं की पृथ्वी गोल आहे. मग त्याने काय केलं की मी जर पश्चिमेकडे गेलो तरी मी पूर्वेला पोहोचेन असा त्याचा समज, आणि म्हणून तो सरळ निघाला आणि तिथे समोर बघा बोट थांबलेली आहे आणि तिथे त्याला वाटलं की मी भारतात पोहोचलो असं त्याला वाटलं. पण तिथे त्याला भारतात जर पोहोचला तर तिथे मानव वस्ती वगैरे भेटली असती, पण तिथे काहीच नाही. त्यामुळे त्याचा तो शोध तसाच राहिला. पण पुढे काही दिवसानंतर लगेच त्याचाच दुसरा इटालियन खलाशी अमेरिगो वेस्पुसी, इटालियन खलाशी त्याच्याच मार्गाने कोलंबस मार्गानेच तिथपर्यंत गेला आणि मग त्याने सिद्ध केलं की अमेरिगो वेस्पुसी त्याने सिद्ध केलं त्याच मार्गाने गेल्यावर की ते भारत नाही, तो भारत नाही, भारताचा किनारा नाही. आणि मग त्याने सांगितल्यानंतर त्याच्याच नावावरून त्या खंडाला तिथपर्यंत तिथे कोणतीही मानव वस्ती नव्हती, अमेरिका हे नाव पडलेलं आहे. म्हणजेच अमेरिका नाव कोणाच्या नावावरून पडलं? अमेरिगो वेस्पुसी. कोणाच्या नावावरून पडलं? अमेरिगो वेस्पुसीच्या नावावरून पडलेलं आहे. मग आता भारताचा अजून तर शोध लागायचाच आहे. त्यांना यायचंय कुठे व्यापारासाठी? भारतात. कुठे यायचंय? भारतात. मग पुढे भारतामध्ये येण्यासाठी 1498 मध्ये भारताचा शोध लावलेला आहे वास्को द गामाने. कोणी लावलाय? वास्को द गामा. बघा युरोप पासून तो पूर्ण समुद्रातून ऑरेंज जो भारत दिसतोय आपला केशरी रंगाचा, तिथे तो आलेला आहे. पण तिथपर्यंत पोचायला याची गोष्ट आहे, ऐकायची सगळ्यांना? मग 2 मिनिटं थांबा, मग मी तुम्हाला गोष्ट सांगते. बघा मुलांनो, वास्को द गामा, हा वास्को द गामा भारताकडे यायला निघालेला आहे. वास्को द गामा हा पोर्तुगालचा, कुठला? पोर्तुगालचा पोर्तुगीज खलाशी. तर त्याच्या पोर्तुगालमध्ये राजा होता इमॅन्युअल पोर्तुगाल.
त्याने आफ्रिका खंडाला पूर्ण प्रदक्षिणेची काय आखली, मोहीम आखली आणि त्याची जबाबदारी वास्को द गामावर दिली. मग वास्को द गामा हा 4 जहाज आणि 170 खलाशी घेऊन निघाला. तो 170 खलाशी घेऊन निघाला आणि आफ्रिका खंडापर्यंत, केप ऑफ गुड होप पर्यंत आला. तिथे बंदर होतं मोझांबिक बंदर. त्या आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जे बंदर होतं त्याचं नाव होतं मोझांबिक बंदर. तर त्या बंदरावर तो उतरला. वास्को द गामा. कोण उतरला? वास्को द गामा. आणि त्या वास्को द गामाने काय केलं, तिथे राजा होता मिलिंद. त्या मोझांबिक बंदरावर तो उतरल्यावर त्या आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याचं राज्य होतं राजा मिलिंदाचं. मग तिथून तो पुढे त्याला कळलं की हे काही भारत नाही. मग त्या राजा मिलिंदच्या तिथे आपला भारतीय खलाशी त्या मोझांबिक बंदराच्या तिथे अब्दुल माजिद, म्हणजे भारताची तिथे त्याला जहाज दिसली. मग त्या अब्दुल माजिद नावाच्या खलाशाबरोबर त्याने मैत्री केली आणि मग त्या अब्दुल माजिद नावाच्या खलाशाने त्याला अरबी समुद्रातून कुठे मालाबार बंदरामध्ये, अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या मालाबार बंदरामध्ये पर्यंतचा मार्ग दाखवला. तिथे पोहोचल्यानंतर तिथून मग तो भारताच्या 17 मे 1498 मध्ये कालिकत बंदरात हा वास्को द गामा पोहोचलेला आहे. आता तो कालिकत बंदरावर आल्यावर तिथे राजा राज्य करीत होता झामोरीन. त्यावेळेला या कालिकत तिथलं जे कालिकत नावाचं जे राज्य होतं भारतातलं, तिथला राजा होता झामोरीन. 800 वर्षापासून यांची तिथे राज्यसत्ता चालू होती झामोरीनची. हा झामोरीन राजा दिल्लीच्या बादशाला अजिबात मानायचा नाही. परंतु झामोरीन राजाचं एक महत्व होतं, तो आदरातिथ्य करण्यात प्रसिद्ध. धार्मिक सहिष्णुतामध्ये तो सगळ्यांमध्ये नावाजलेला आणि व्यापारी जे यायचे त्यांना या राजाचा पूर्ण झामोरीनचा राजाश्रय असायचा. त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये कालिकतमध्ये ते कालिकत बंदरच होतं, तिथे हे सगळे व्यापारी यायचे. आता कालिकत बंदरातच या व्यापाऱ्यांना का यायला म्हणजे इच्छा असायची, तिथेच का जायचं? तर ही कालिकत बंदरातले जे राजे होते हे काय करायचे, तिथे सधन प्रदेश होता हा आणि मसाला आणि रेशमी कापडाचं मुख्य प्रमुख व्यापाराचं ते केंद्र आणि त्यामुळे जिथे भरभराट असते, जी प्रसिद्ध जागा असते, तिथेच प्रत्येक माणसाला जायचं असतं. त्याप्रमाणे हा वास्को द गामा तिथे गेला. आता ह्या कालिकत बंदरामध्ये हा वास्को द गामा 3 महिने त्याने मुक्काम केला. किती महिने मुक्काम केला? 3 महिने. आणि तो निघाला होता 1497 ला आणि तिथून तो पुन्हा आपल्या पोर्तुगालला जाण्यासाठी व्यापार करून निघाला. वाटेमध्ये तो घेऊन आला होता 170 खलाशी आणि 4 जहाज. वाटेत त्याची 2 जहाज बुडाली, अनेक खलाशी त्याचे मारले गेले. सोबत फक्त त्याच्या काय झालं, 2 जहाज आणि 55 खलाशांना घेऊन तो आपल्या पोर्तुगालला गेला. तर या पोर्तुगालमध्ये जाताना त्याला जायच्या आधी तो आपली कालिकतमध्ये वखार स्थापन करून गेला. म्हणजे व्यापाराचं त्याचं स्वतःचं केंद्र स्थापन करून गेला. आणि मग या संपूर्ण प्रवास काळामध्ये त्याला किती वेळ लागला? 2 वर्ष. म्हणजे त्यावेळेला एवढे शोध तसे लागलेले नव्हते, त्यामुळे महिनोन्महिने जलप्रवासामध्ये जायचे. आणि अशा ह्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर तो पोर्तुगालला पोहोचला, तेव्हा त्याला 60 पट नफा झाला होता. व्यापारामध्ये किती? 60 पट नफा झाला होता. आणि सगळ्या जगाला या त्याच्या भारताच्या शोधाची, या भौगोलिक शोधाद्वारे भारताचा शोध कोणी लावला? वास्को द गामा. अमेरिकेचा शोध कोणी लावला? अमेरिगो वेस्पुसी. तर संपूर्ण जगामध्ये हा भारताचा शोधामुळे आणि त्याला झालेल्या व्यापाराच्या त्या 60 पटाच्या फायद्यामुळे सगळ्यांचं लक्ष कुठे लागलं? साहजिकच भारताकडे. आणि मग हळूहळू पुढे सगळेजण भारताकडे येण्याच्या याच्यात अशा प्रकारे त्यांनी भौगोलिक शोध लावलेले. आता
या भौगोलिक शोधाबरोबर युरोपामध्ये वैचारिक क्रांती सुद्धा घडून आलेली आहे. वैचारिक क्रांती म्हणजे आपण जो विचार करतोय प्रबोधन काळामध्ये, एका क्षेत्रात नुसता विकास झाला नाही, तो वैज्ञानिक शोध लागले, भौगोलिक शोध लागले, लोकांच्या विचारांमध्ये सुधारणा झाली. म्हणजे लोकांची आता मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे काय झाली, वाटचाल होऊ लागली. आणि प्रत्येक वेळेला सामान्य माणूस सुद्धा हे असे का घडले किंवा का घडते असा प्रश्न विचारून, स्वतः विचार करून त्याची उत्तरं शोधू लागला. आणि त्यामुळेच काय झालंय, संशोधनाला गती प्राप्त झालेली आहे. अर्थातच वैचारिक क्रांती झाल्यामुळे पुढे काय होणार आहे, राजकीय क्रांती वाढलेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये. मग काय बदल झाले बरं राजकीय क्षेत्रात, तर युरोपमध्ये काय झालेलं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये युरोपियन देशांमध्ये मानवी जीवनामध्ये इंग्लंडची संसद दाखवलेली आहे तिथे. तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडला, तिथे काय होते, क्रांती घडते. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रांती म्हणतो. तर 18व्या आणि 19व्या शतक हे क्रांतियुग मानलं जातं अमेरिकेच. आणि याच राजकीय क्रांतीसाठी इंग्लंडमध्ये, नंतर अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये असं काय काय घडलं याचा आपण अभ्यास पुढच्या टॉपिकमध्ये बघूया. याला म्हणतात अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. मग आता हे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध काय, तर बघा, अमेरिका युरोपीय म्हणजे अमेरिकेचा शोध लावला अमेरिकोने. आणि तिथे मग तिथे लोक जाऊन राहायला लागली वस्तीने अमेरिकेमध्ये. इंग्लंडने सुद्धा आपल्या 13 वसाहती तिथे स्थापन केल्या. त्यांना 1607 ते 1733 या काळात त्यांनी तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. साहजिकच आहे, एका ठिकाणाहून माणूस दुसऱ्या ठिकाणी स्वतःचा विकास करण्यासाठी जात असतो. इंग्लंडचाही तोच हेतू. आणि मग त्यांनी आपल्या या वसाहतीद्वारे अमेरिकेतून त्यांना काय मिळवायचे, संपत्ती मिळवायची. सुरुवातीला त्यांनी तितकंसं या वसाहतींकडे लक्ष दिलेलं नाहीये, पण मात्र नंतर इंग्लंडने वसाहतींकडे चांगलंच लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आणि त्या वसाहतींना चक्क सांगितलं, धान्य, तंबाखू, साखर, धान्य, तंबाखू, साखर बाहेर कुठेही विकायचं नाही, फक्त इंग्लंडलाच विकायचं. अशा पद्धतीने त्यांनी काय केलंय, वसाहतींवर दबाव टाकायला सुरुवात केली. आणि उत्कृष्ट मालाची निर्मिती इंग्लंडशी स्पर्धा करून करायची नाही, हे इंग्लंडने वसाहतींना बजावलं. आता हे असं केल्यानंतर कुणाला आवडणार आहे का? आता अर्थातच तिथे वसाहत तयार झाली म्हणजे ती लोक स्वतंत्र विचाराची असणार आहेत. ती स्वतःच्या संशोधनाने तिथे काम करतायत. ज्या भूखंडावर काहीच नव्हतं तिथे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा वेळेला ते इंग्रजांचं ऐकणार आहेत का, इंग्लंडचं ऐकणार आहेत? नाही. त्यांनी त्यांना पूर्णपणे काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. मग वसाहत रहिवासी स्वातंत्र्यप्रिय हे हा असा अन्याय त्यांना मान्य नाही. आणि मग त्या तिथे वसाहतींमध्ये म्हणजे अमेरिकासारख्या थॉमस जेफरसन आणि जॉर्ज वॉशिंग्टन ह्या 2 नेत्यांनी अमेरिकन वसाहतीतल्या लोकांना एकत्र आणून इंग्लंडच्या ही जी काही दडपशाही आहे ती आपण जुमानायची नाही असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यातनंच काय झालेलं आहे, इंग्लंडला राग यायला लागला की ही अमेरिका आमचं ऐकत नाही. आणि अमेरिकावाल्यांना वाटलं इंग्रज आमच्यावर दडपशाही करताय. आणि याच्यातूनच त्यांच्यात काय झालेलं आहे, त्यांचे वैचारिक मतभेद व्हायला लागलेत, युद्ध सदृश ठिणग्या पडायला लागलेल्या आहेत. आता जो प्लस सारखा जो दिसतोय तुम्हाला निळ्या आणि लाल रेषा, तो इंग्लंडचा जॅक झेंडा आहे. आणि स्टार आणि आडव्या लाल पट्ट्या तो अमेरिकेचा झेंड्याचं ते चिन्ह आहे. मग पुढे मेन घटना घडली, इंग्लंडचा राग आणखीन अनावर जाण्यासाठी बोस्टन टी पार्टी. 1773 मध्ये बोस्टन बंदरावर इंग्लंडची चहाच्या पेट्या भरलेली जहाजं होती. तर या वसाहतीतल्या लोकांनी अमेरिकेच्या काय केलेलं आहे, गेलेत आणि त्या जहाजांवरच्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. काय केलेलं आहे, समुद्रात फेकून दिल्यात. आणि त्यामुळे इंग्रज चिडलेले आहेत आणि त्यांचं पुढे युद्ध झालेलं आहे. पण जॉर्ज वॉशिंग्टन
आणि जेफरसन यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे इंग्रजांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि शेवटी इंग्रजांना इंग्लंडला म्हणजे इंग्लंडने अमेरिकेला 1783 मध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय केलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणूनच हे स्वातंत्र्य युद्ध जगप्रसिद्ध झालेलं आहे आणि पुढे त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांना आपला राष्ट्राध्यक्ष घोषित केलेलं आहे. आता पुढे अमेरिकेने जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या 13 ज्या वसाहती होत्या त्यांनी 1783 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. 6 वर्षांनी 1789 मध्ये त्यांनी आपल्या संघराज्याची स्थापना केलेली आहे. आपल्या संघराज्याची स्थापना केलेली आहे आणि आता आज अमेरिका USA या नावाने ओळखला जातो. म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या नावाने ओळखला जातो. म्हणजेच संघराज्याची निर्मिती करणारं हे पहिलं राष्ट्र आहे. म्हणजे तर संघराज्य म्हणजे काय? तर एक केंद्र राज्य, सत्तेचे विभाजन असलेला, म्हणजे बाकीची घटक राज्य आणि एक मेन केंद्र, जसं भारतात आहे. भारत सुद्धा हा संघराज्य आहे. बघा आपल्या भारतात पण छोटी छोटी घटक राज्य आहेत आणि मेन आपली सूत्र कुठून असतात? दिल्लीवरून. त्याप्रमाणे अमेरिकेचं आहे. तसंच अमेरिका आणखीन प्रसिद्ध काय आहे? तर जगातला पहिला घटना लिहिणारा देश आहे. लोकशाही व्यवस्था तिथे राबवली जाते आणि जगाला स्वातंत्र्याची प्रेरणा कुठून मिळाली? तर अमेरिका स्वातंत्र्य युद्ध. आणि मग तेव्हापासूनच या अमेरिकेत सगळेजण काय झालेले आहेत? सगळीकडनं आली आहेत ना लोक. 10 देशातून तिथे लोक वस्ती करा आले, त्यांनी वसाहती केल्या, तिथे राहिले. त्यामुळे अर्थातच काय होतंय? 10 देशांचं ज्ञान तिथे एकवटलेलं आहे. आणि मग आपल्या भारतामध्ये पण पुढे जेव्हा 19-20व्या शतकामध्ये आपलं स्वातंत्र्य युद्ध चळवळ झाली आपली इंग्रजांबरोबर, तर आपल्या क्रांतिकारकांनी सुद्धा काय केलेलं आहे? या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचाच काय केलेलं आहे? आधार घेतलेला आहे. म्हणजेच आपण आज युरोपातील आधार घेतला आणि त्याप्रमाणे पुढे आपल्या तो भाग आपण पुढे बघणार आहोत. पण आज युरोपात वैचारिक क्रांती झाली, राजकीय क्षेत्रात क्रांती झाली. राजकीय क्षेत्रातली क्रांतीनंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालेले, फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे आणि त्याच्या पुढे औद्योगिक क्रांतीकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद.